शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा। अनैतिक संबंधाची माहिती दिल्याच्या रागातून युवकाची हत्या, दोघांना अटक। नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधाची माहिती दिल्याच्या कारणावरून एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा RN 478/2025 अन्वये गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री गोदावरी हॉटेलजवळ दर्गा परिसरात सुमित सुखानंद राख पसरे वय 28 याच्यावर चाकूने वार करण्यात आले। गंभीर जखमी अवस्थेत त्याला सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी ओमकार गायकवाड व मोईन सय्यद या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनी जितेंद्र वाघ करत आहेत। 28/12/2025 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास नागसेनवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर 1 ने माहिती तिच्या नवऱ्याला दिली। या कारणावरून तो मैताचा जो मयत आहे तो आणि हा आरोपी नंबर 1 गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला। तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ते रिक्षा आणलेली ती त्याची चाबी काढून घेतली आरोपी नंबर 2 ने आणि या गायकवाडने त्याच्याकडील चाकूने त्याला भोसकलं। तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं। तिथे उपचार चालू असताना तो मयत झाला। त्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। जे मारणारे 2 आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत। यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत। अनैतिक संबंधातून आरोपी झाले हा एक विवाहित महिला होती, तिच्याशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यावरून हा घटना घडलेली आहे। त्यामुळे जी महिलांना आरोपी करण्यात आले 2 आरोपी आता पुरुष अटक केलेले आपण तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आरोपी आपण त्याच्यात अटक करणार।